नमस्कार मित्रांनो, एच चवळे करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। समोर येणाऱ्या पोलीस भरती शिपाई पदाकरिता जी लेखी परीक्षा होणार आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त आपण 2000 प्रश्नसंच प्रश्न यांची सिरीज सुरू करत आहोत। रोज यामध्ये 100 प्रश्न घेतले जातील। याचे रिव्हिजन परीक्षेला जाताना याचे रिव्हिजन करूनच जा। हे अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत। तर सर्व मित्रांना विनंती आहे की त्यांनी या प्रश्नाचं एकदा रिव्हिजन करून जा। यात पहिला प्रश्न आहे, द्वितीय विश्वयुद्धाच्या कोणत्या शहरावर ऑटोमॅटिक बॉम्ब हल्ला झाला? तर द्वितीय महायुद्धाच्या वेळेस 2 शहरावर झाला, नागासाकी आणि नागासाकीला झाला 1945ला। नागासाकी कुठं आहे? जपान। नागासाकी जपान। आणि कोणी केला? अमेरिका। कोणी केला आहे? अमेरिका। अमेरिकाने 1945ला अणुबॉम्ब हिरोशिमाला, एक दुसरा होता हिरोशिमा। हिरोशिमा सुद्धा कुठं आहे? जपान। या ठिकाणी बॉम्ब हल्ले केले, अणुबॉम्ब। आणि दुसरं महायुद्ध जे आहे ते 1939 ते 1945। त्यानंतर 1945ला युनोची स्थापना करण्यात आली 24 नोव्हेंबर या ठिकाणी 1945। आणि भारत त्याचा सहभागी झाला 30 नोव्हेंबर 24 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबर भारत त्याचा सदस्य देश झाला। या युनोमध्ये एकूण 193 देश आहेत आणि दक्षिण सुदान शेवटचा देश आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन पहिले विचारले आहे आणि सध्याचे आहे डोनाल्ड ट्रम्प। कोण आहे? डोनाल्ड ट्रम्प। महिला महाराष्ट्र केसरी, पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे? प्रतीक्षा बागडी। कोण आहे? प्रतीक्षा बागडी। त्यानंतर गोवा राज्याला स्वतंत्रता केव्हा मिळाली? तर गोवाला स्वतंत्रता मिळाली 19 डिसेंबर 1961। 1961ला पोर्तुगीज गोव्यातून गेले आणि गोवा स्वतंत्र झाला। गोवा स्वतंत्र कधी झाला? 1961। कोणत्या महापुरुषाचा जन्म? तर दयानंद सरस्वती महाराष्ट्र, दादाभाई नौरोजी महाराष्ट्र, राजा राममोहन राय। कोणाचा? गोपाळकृष्ण गोखले यांचा महाराष्ट्राबाहेर जन्म झालेला आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। हे दयानंद सरस्वती, दादाभाई नौरोजी, राजा राममोहन राय आणि ही महाराष्ट्राबाहेर आहेत आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे। त्याच्यानंतर गोदावरी नदीचा उगम कुठं आहे? तर गोदावरी नदीचा उगम कुठं आहे? त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वर हे शहर कुठं आहे? नाशिक। या ठिकाणी 2027ला कुंभमेळा आहे। भारतात कुंभमेळा किती ठिकाणी भरतो? 4। किती ठिकाणी? 4। पहिला आहे प्रयागराज। प्रयागराज हे अलाहाबादचे नवीन नाव आहे प्रयागराज। प्रयागराज हे कोणत्या नदीकाठावर आहे? गंगा। आणि हे उत्तर प्रदेशमध्ये आहे। त्यानंतर वाराणसी। वाराणसी सुद्धा कुठं आहे? गंगा नदी किनारे। त्याच्यानंतर उज्जैन। उज्जैन हे कुठं आहे? मध्य प्रदेश आणि हे कोणत्या नदीकाठावर आहे? शिप्रा। त्यानंतर आणि महाराष्ट्रात आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक। तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वरमधून झाला आणि ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक काय विचारलं आहे? व्यक्तिगत सुवर्णपदक कोणी मिळवला? तर पहिला आहे अभिनव बिंद्रा, नेमबाज होते ते आणि 2008च्या ऑलिम्पिकमध्ये यांनी सुवर्णपदक मिळवलं। भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातून होते? तर भीमा नदीची सुरुवात आंबेगाव या तालुक्यातून होते। भीमा नदीचा उगमस्थान भीमाशंकर पुणे या ठिकाणून होतो। भीमाशंकर अभयारण्य शेकरूसाठी प्रसिद्ध आहे। शेकरूसाठी एकमेव प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते? भीमाशंकर। त्यानंतर यापैकी महाराष्ट्रात कोणत्या व्याघ्र प्रकल्प नाही? मेळघाट अमरावतीमध्ये आहे, ताडोबा अंधारी हाई आहे, बोर वर्धामध्ये आहे। तर महाराष्ट्राबाहेरचा असलेला अमराबाद व्याघ्र प्रकल्प। त्यानंतर 10वा प्रश्न आहे, यापैकी कोणता अधिनियम सर्वात पहिले लागू झाला? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अधिनियम हा लागू झाला 1919। त्याच्यानंतर 1919लाच रोलेट ॲक्ट लागू झालेला आहे। त्याच्यानंतर पीट शिंदे ॲक्ट 1984। त्यानंतर हा सर्वात आधी लागू झालेला कोणता आहे? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट। त्यानंतर फिफा वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशात भरवला गेला? तर तो कुठं होता? कतारमध्ये। लोकसभेमध्ये 2000 राष्ट्रपती किती सदस्यांना नामनिर्देशित करू शकतो? लोकसभेत यापैकी नाही, राज्यसभेत करू शकतात। राज्यसभेत किती करू शकतात? 12 व्यक्तींना हे राज्यसभेवर नेमणूक करू शकतात। ते कोणाच्या हाती असते? राष्ट्रपती। त्यानंतर फिनलँड या देशाची राजधानी, तर फिनलँड देशाची राजधानी कोणती आहे? हेल्सिंकी। हवेमध्ये ऑक्सिजन किती प्रमाण असते?
तर ऑक्सिजनच्या हवेमध्ये 21 प्रमाण सर्वाधिक काय असतो नायट्रोजन. नायट्रोजनची संज्ञा काय आहे N. ऑक्सिजनची संज्ञा आहे O. प्राणवायू कोणता आहे ऑक्सिजन. श्वसनामध्ये काय आढळते श्वसन नलिकेत काय असतो ऑक्सिजन. त्याच्यानंतर रक्त शुद्ध करण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रक्त म्हणजे शुद्ध रक्त होय. त्याच्यानंतर नायट्रोजन सर्वात जास्त मात्रा कशाची आहे तर नायट्रोजन. नायट्रोजनची संज्ञा काय आहे N. त्याच्यात आणखी विचारते सोन्याची संज्ञा Au. चांदीची संज्ञा Ag. त्याच्यानंतर कॉपर Cu. त्याच्यानंतर आयरन Fe. टंगस्टन W. विद्युत बल्बमध्ये कोणती धातूची तार असते टंगस्टन. त्याच्यानंतर पारा. पारा काय आहे Hg. पाऱ्याचं शास्त्रीय नाव काय आहे सिनेबार. Hg आहे हा द्रव धातू आहे आणि थर्मामीटरमध्ये काय वापरलं जाते पारा. त्यानंतर हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर हरिजन कोणी सुरू केले महात्मा गांधी. महात्मा गांधी यांना महात्मा पदवी कोणी दिली तर रवींद्रनाथ टागोर यांना राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखतात महात्मा गांधी यांना ही पदवी कोणी दिली सुभाषचंद्र बोस. फॉरवर्ड ब्लॉक कोणाची आहे सुभाषचंद्र बोस. त्याच्यानंतर लोकमान्य कोणाला म्हणतात बाळ गंगाधर टिळक. त्याच्यानंतर पहिले उपपंतप्रधान किंवा पहिले स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणतात आणि त्यांचं स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून अहमदाबादमध्ये स्टॅच्यू आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्हा म्हणलं तर गडचिरोली आणि तिथला तालुका कोणता आहे भामरागड. त्याच्यानंतर PUC सर्टिफिकेट कसे संबंधित आहे प्रदूषण. PUC हे वाहनाशी संबंधित आहे आणि प्रदूषणाबद्दल आहे. PUCचा लॉंगफॉर्म काय आहे पोल्युशन अंडर कंट्रोल. त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ कुठं आहे अमरावती. त्यानंतर G20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली तर G20 1999ला आणि G20 परिषद 2023मध्ये भारतामध्ये झालेली होती. भारताकडे त्याचं अध्यक्षत्व होतं. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर 1965. आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार महाराष्ट्रातील 4 व्यक्तींना मिळालेला आहे. पहिला आहे वि स खांडेकर यांची कोणती कादंबरी आहे ययाती. दुसरा विवा शिरवाडकर आणि तिसरा आहे विदा करंदीकर यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर. आणि चौथा आहे भालचंद्र नेमाडे. कोसलाकार म्हणून कोणाला ओळखतात भालचंद्र नेमाडे. यांच्या हिंदू या कादंबरीसाठी ही ज्ञानपीठ मिळाले आहे 2014मध्ये. तर आतापर्यंत किती व्यक्तींना मराठी व्यक्तींना ज्ञानपीठ मिळालेलं आहे 4. त्याच्यानंतर पोटॅशियम या शब्दाची रासायनिक संज्ञा काय आहे तर पोटॅशियम काय आहे के. पोटॅशियमची संज्ञा काय आहे के. युरियामध्ये विचारते युरियामध्ये काय असते तर NPK नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर हे 3 असंही विचारलं जाते की युरियामध्ये नायट्रोजन किती प्रमाणात असते तर नायट्रोजन किती प्रमाणात असते 46. त्यानंतर लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. लोणार सरोवर कुठं उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून सुद्धा बुलढाण्याला ओळखतात. त्याच्यानंतर शेगाव गजानन मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा. पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक आहेत पुणे एकूण महाराष्ट्रात 8 अष्टविनायक आहेत त्याच्यापैकी 5 अष्टविनायक हे पुणे जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात एनर्जीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेला फोर्सवन आहे. हा फोर्सवन 2008मध्ये स्थापन झालं जेव्हा 26/11 हल्ला झाला. त्याच्यानंतर फोर्सवनची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर नक्षलवाद विरोधी आहे C60 महाराष्ट्र पोलीस दलाचे कोणतं आहे C60चे ब्रीदवाक्य आहे वीर भोग्या वसुंधरा. त्यानंतर 25वा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजाचे समाधीस्थळ कुठं आहे तर वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ आहे. त्याच्यानंतर पुरंदरमध्ये त्यांचा जन्म झाला. शिवनेरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर NHAIचा फुलफॉर्म काय तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. हा हायवेशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 3 NHAI याचं आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. त्यानंतर भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी झाली तर भोपाळ वायू दुर्घटना 1984ला झाली. यात मिथेल आयसोसायनाइड या वायूची गळती झाली होती. या वायू गळतीत जे ग्रस्त लोक होते त्यांच्या जीवनावर आधारित इंदिरा सिन्हा यांनी द ॲनिमल पीपल ही पुस्तक लिहिलेली आहे 1984. तसंच इंदिरा गांधीशी संबंधित 1984ला इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यांचा मृत्यू झाला. आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि ब्लू स्टार मोहीम राबवली. या ब्लू स्टार मोहिमेनंतर त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांना गोळ्या झाडून हत्या केली. तर इंदिरा गांधी यांची हत्यासुद्धा केव्हा झाली
झाली 1984. त्यानंतर आहे JNPT पोर्टल कोणत्या जिल्ह्यात आहे? JNPT पोर्टल रायगड या ठिकाणी आहे, रायगड. त्याच्यानंतर RBI बँकेची स्थापना केव्हा झाली? आपल्या RBIची स्थापना झाली 1935. RBIला बँकांची बँक असे म्हणतात. संपूर्ण बँकाची बँक हिची स्थापना झाली 1 एप्रिल 1935. हिचं मुख्यालय कुठं आहे? मुंबई. RBIचं मुख्यालय कुठं आहे? मुंबई. हिचं राष्ट्रीयकरण झालं 1949ला. तसंच SBI सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे मित्रांनो? तर SBI ही 1955ला स्थापना व राष्ट्रीयकरण सुद्धा याची 1955. त्याच्यानंतर 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केले इंदिरा गांधी काळात, इंदिरा गांधीजी यांनी. तर 14 बँकेचे राष्ट्रीयकरण 1969ला झालं आणि 6 बँकेचे राष्ट्रीयकरण झालं 1980ला. असे 20 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणी केले? इंदिरा गांधी. त्यानंतर पुणे करार कोणामध्ये झाला? पुणे करार डॉक्टर BR आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला. पुणे करारालाच आपण येरवडा करार म्हणून सुद्धा ओळखतो. येरवडा करार कोणत्या 2 लोकांमध्ये झाला? दोघांमध्ये झाला. तर आंबेडकर आणि महात्मा गांधी या ठिकाणी. पुणे करार कधी झाला? 1932. पुणे करार कधीचा आहे? 1932. हा पुणे करार जो आहे याच्यात 1932ला जातीय निवाडा तयार केला होता, जातीय निवाडा. आणि त्यावेळेसचे इंग्लंडचे पंतप्रधान होते रॅमसेन मॅकडोनाल्ड. कोण होते? रॅमसेन मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा तयार केलं होतं. त्यामध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिलं होतं. त्यासाठी महात्मा गांधी यांनी उपोषण केलं आणि येरवडा ठिकाणी होते ते. आणि त्यांच्यात मग या जातीय निवाड्याऐवजी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देण्यात आला त्या पुणे कराराअंतर्गत. तर पुणे करार कधी झाला? 1932. हॉकी वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशाने जिंकला? हॉकी वर्ल्ड कप 2023मध्ये जर्मनीने जिंकला आहे. पुलतीचर पुरस्कार कशासाठी संबंधित आहे? तर पत्रकारिता व साहित्य. मेजर ध्यानचंद पुरस्कार कशा संबंधित आहे? खेळ. अर्जुन पुरस्कार कशासाठी संबंधित आहे? खेळ. त्याच्यानंतर अभिनव किंवा चित्रपट, जो चित्रपटासाठी आपला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जातो किंवा जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे चित्रपटासाठी ऑस्कर. ऑस्करची सुरुवात आहे 1929ला. भगतसिंग यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? तर 1931ला. भगतसिंग. शहीद आजम कोणाला म्हणतात? भगतसिंग. इन्कलाब जिंदाबादचा नारा कोणी दिला? भगतसिंग. सॉर्डरची हत्या सुद्धा कोणी केली? भगतसिंग. राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. राष्ट्रपती यांना शपथ देतो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करतो. आणि राज्यपालाचा कार्यकाळ आहे तो असतो राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत, 5 वर्षाचा नसतो. पण राष्ट्रपतीचा कार्यकाळ जो आहे हा 5 वर्षाचा असतो. राज्यपालाचा कार्यकाळ हा राष्ट्रपती यांच्या मर्जीपर्यंत असतात. आणि राज्यपालांची नेमणूक सुद्धा कोण करतात? राष्ट्रपती. राज्यपाल. घटनेची कलम आहे 155. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? त्यानंतर यांना यापैकी नाहीवाला ऑप्शन येईल. पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण? पडघवली कोण आहेत? गोनी दांडेकर. पडघवली पुस्तक कोणाची आहे? गोनी दांडेकर. करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्रल्हाद केशवत्रे. त्याच्यानंतर रोलेक्स टॅक्स कधी पारित केला? रोलेक्स टॅक्स 1919ला पारित केला. हा रोलेक्स टॅक्स कोणी पारित केला? तर लॉर्ड चेम्सफोर्ड होते. या रोलेक्स टॅक्सलाच काळा कायदा म्हणतात. आणि या काळ्या कायद्याच्या विरोधात जालियनवाला बाग या ठिकाणी हजारो भारतीय लोक जमले आणि जालियनवाला बाग हत्याकांड झालं. या जालियनवाला बाग कुठं आहे? अमृतसर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पंजाब. कोणत्या राज्यात आहे? पंजाब. अटारी बॉर्डर कुठं आहे? पंजाब. पठाणकोट कुठं आहे? पंजाब. वाघा बॉर्डर कुठं आहे? पंजाब. पाकिस्तानला सर्वात जवळची बॉर्डर कोणत्या राज्यात आहे? तर पंजाबमध्ये आहे. आणि हे हत्याकांड जेव्हा झालं या गोळीबाराचे आदेश दिले जनरल डायर. यावेळेस त्यांनी गोळीबाराचा आदेश दिला आणि तिथं जालियनवाला बाग हत्याकांड झालं. या जालियनवाला बाग हत्याकांडच्या विरोधात रवींद्रनाथ टागोर यांनी सर पदवी परत केली. रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते आणि त्यांनी ती सर पदवी जे इंग्रजांनी दिली होती ते त्यांना परत केली. जालियनवाला बाग हत्याकांड विरोध केला. तो जे जालियनवाला बाग इथं जमलेले लोक ते कशाच्या विरोधात आले होते? रोलेक्स टॅक्स. आणि रोलेक्स टॅक्स कधीचा आहे? 1919. रोलेक्स टॅक्स लागू कोणी केला? लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी. त्यानंतर
महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यावर केला तर खेडा सत्याग्रह केला शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांचाच पाठिंबा होता। महात्मा गांधी यांनी भारतात कधी आले तर 1915ला भारतात आले, 9 जानेवारी 1915। दक्षिण आफ्रिकेहून भारतात आले 9 जानेवारी हा कोणता दिवस? प्रवासी दिन। त्याच्यानंतर 1917 पहिला सत्याग्रह केला कोणता? चंपारण्य। हा चंपारण्य बिहारमध्ये आहे आणि हा कसे संबंधित आहे? नीळ शेती। 1918ला केला खेडा सत्याग्रह। खेडा हा कुठं आहे? गुजरात। साराबंदीसाठी आहे, जो शेतकऱ्यावर सारा लागत होता, सेसारा लागत होता, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी हा खेडा सत्याग्रह करण्यात आला। तो 1918। खिलाफत चळवळीत अली बंधू सोबत हे होते। खिलाफत चळवळ 1919। असहकार चळवळ 1920। असहकार चळवळीस असहकार याच वेळेस 1920ला 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला। लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला या वेळेला टिळक फंड उभारण्यात आलं आणि हा टिळक फंड हा असहकार चळवळीस उपयोगी आणलं, असहकार चळवळीस उपयोगास आणलं। आणि असहकार चळवळीनंतर 1922ला उत्तर प्रदेश चौराचौरी इथं आंदोलकांनी पोलीस चौकी जाळून काढली आणि चौराचौरी हत्याकांड झालं, म्हणून हा असहकार चळवळ 1920ला सुरू झाला आणि चौराचौरी हत्याकांडानंतर 1922ला बंद झालं। त्यानंतर 24 बेळगाव अधिवेशनाचे महात्मा गांधी अध्यक्ष होते। याच्यात खेडा सत्याग्रह कधीचा आहे? 1918। कोणासाठी केला? शेतकऱ्यांसाठी। त्यानंतर हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहराचे ओळखतात तर किंबर्ले हे हिऱ्याचे शहर आपलं मध्य प्रदेशमध्ये पन्ना आहे। त्याच्यानंतर कोलेरू आणि हम्पी ह्या ज्या खाणी आहेत त्या सोन्याच्या खाणी आहेत कर्नाटकमध्ये आणि किंबर्ले आहे दक्षिण आफ्रिकेत। भारतात जो आहे याच्या हिऱ्यासाठी तो प्रसिद्ध पन्ना आहे। पन्ना कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश। मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण तर जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईचे पहिले काउन्सिल अध्यक्ष सदस्य होते। जागतिक कृषी दिन पर्यटन दिन कधी साजरा केला जातो तर 16 मेला जागतिक हा पर्यटन दिन केला जातो आणि महाराष्ट्र कृषी दिन हा 1 जुलैला केला जातो। महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त तो साजरा केला जातो। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कुणाला म्हणतात तर स्थानिक स्वराज्य कोणी लागू केला? लॉर्ड रिपन। 12 मे 1882ला हा स्थानिक स्वराज्य संस्था लागू झाली आणि पहिली ग्रामपंचायत याच्या अंतर्गत नागोर या ठिकाणी राजस्थान राज्यात स्थापन केली। तर ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य स्वीकारणारा 9वं राज्य आपला महाराष्ट्र आहे। धुळे शहर कोणत्या नदीकाठावर आहे तर पांझरा नदीकाठावर आहे। रात आंधळेपणा कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे हा रात आंधळेपणा होतो। एचं शास्त्रीय नाव आहे याचं शास्त्रीय नाव रेटिनॉल। याचं शास्त्रीय नाव काय आहे? रेटिनॉल। मग रेटिना कशाशी संबंधित आहे तर डोळे। रेटिना कशाशी संबंधित आहे? डोळे। ट्रॅकोमा कशाशी संबंधित आहे? ट्रॅकोमा ही सुद्धा डोळे। त्या ग्लॅकोमा कशाशी संबंधित आहे? हाही डोळे। रेटिना, ट्रॅकोमा, ग्लॅकोमा हा कशाशी संबंधित आहे? डोळे। डोळे निरोगी राहण्यासाठी विटॅमिन कोणता लागतो? ए विटॅमिनची जर ही विटॅमिन ए कमी असलं तर रातांधळेपणा होते आणि विटॅमिन सर्वाधिक प्रमाणात कशात मिळते? गाजर। गाजरमध्ये सर्वाधिक प्रमाणात विटॅमिन ए असतो। विटॅमिन बी चे नाव आहे थायमिन। विटॅमिन बी चे नाव काय आहे? थायमिन। याच्या अभावामुळे बेरीबेरी, पेलेग्रा आणि ॲनेमिया। दूध, मांस, अंडी याच्यामध्ये काय असतो? विटॅमिन बी। त्याच्यानंतर विटॅमिन सी याचा ॲस्कॉर्बिक ॲसिड। लिंबूवर्गीय जे आंबट पदार्थ आहेत त्याच्यामध्ये काय असतो? विटॅमिन सी। याच्या अभावामुळे काय होतो? स्कर्वी। अभावामुळे काय होतं? स्कर्वी। डचं शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल। काय आहे? कॅल्सिफेरॉल। आणि कॅल्सिफेरॉल याच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होणे किंवा मुडदूस याला काय म्हणतात? मुडदूस। कोवड्या सूर्यप्रकाशात काय असते? विटॅमिन डी। कॉड लिव्हर ऑइलमध्ये काय असतो? विटॅमिन डी। शार्क लिव्हर ऑइलमध्ये काय असतो? विटॅमिन ए। त्यानंतर टोकोफेरॉल। विटॅमिन डी ईचं शास्त्रीय नाव आहे टोकोफेरॉल। हे 10 वर्गीयामध्ये असते आणि त्याच्यात ईच्या अभावामुळे वांजपणा होतो। आणि शेवटचा विटॅमिन आहे के। याच्या अभावामुळे रक्त न गोठणे। त्याच्यानंतर त्याचं शास्त्रीय नाव नेप्टोक्विनाइन। आणि रातांधळेपणा कशामुळे होते? विटॅमिन ए। त्यानंतर मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट आहे अमरावती या ठिकाणी। मेळघाट अभयारण्य कुठं आहे? अमरावती। नासा ही संस्था कुठे स्थित आहे? नासा ही वॉशिंग्टन अमेरिकेची अंतरिक्ष संस्था आहे। आपली जशी इस्रो आहे इंडियन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट 1969 तिची स्थापना झाली। त्या ठिकाणी स्थापना त्यावेळेस पहिले भारतीय अंतराळ जगताचे जनक म्हणून विक्रम साराभाई यांना ओळखतात। त्याच्यानंतर
तिचं मुख्यालय आहे बंगळूर. इस्रोचं मुख्यालय कुठं आहे? बंगळूर. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना लागू केले? तर वृक्ष संपदा योजना कोणत्या राज्यात केलं? छत्तीसगड. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. त्याच्यानंतर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? तर वैनगंगामुळे विभागलेली आहे. आणि जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 24 मार्च. जागतिक क्षयरोग दिन केव्हा करतात? 24 मार्च. राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर राष्ट्रकुलची स्थापना कधी झाली? 1931. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासन मेगा टेक्सटाईल पार्क कुठं केला? अमरावती. केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही कशाशी संबंधित आहे? आरोग्य. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे मुख्यालय कुठं आहे? बंगळूर. आताच सांगितलं भारतीय म्हणजे इस्रोची स्थापना कधी झाली? 1969. आणि तिचं मुख्यालय कुठं आहे? बंगळूर. त्यानंतर शेतकऱ्याचे असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्याचे असूड हा ग्रंथ लिहिला महात्मा फुले. महात्मा फुले यांचा मरणोत्तर प्रकाशित होणारा ग्रंथ कोणता आहे? तर सार्वजनिक सत्यधर्म. त्यानंतर दीनबंधू कोणाचा आहे? महात्मा फुले. दीनबंधूचे पहिले संपादक विचारतात तर कृष्णराव भालेराव. पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? महात्मा फुले. भारतीय संविधानाच्या 11व्या अनुसूचित पंचायत राजची तरतूद आहे. कोणती अनुसूची आहे? 11वी. अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अमरावतीत किती तालुके आहेत? 14 आहेत. अमरावती जिल्ह्यातील ठिकाण महानुभव पंथाचे कोणते आहे? रिधपूर. कोणता आहे? रिधपूर. महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो? 1 मे. महाराष्ट्र दिन कधी आहे? 1 मे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. आणि सर्वात जास्त सिंचनाखाली सुद्धा कोणता आहे? अहमदनगर. या अहमदनगरचे नवीन नाव आता अहिल्यानगर आहे. त्यानंतर आपला सूर्यमालिकेतील गुरु हा ग्रह सर्वात मोठा आहे. कोणता ग्रह आहे? गुरु. सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. आणि सर्वात सूर्याजवळ महत्वाचं सूर्यमालिकेचं नाव काय? आपलं दूधगंगा, द मिल्की वे. आपल्या सूर्यमालिकेचं नाव काय? दूधगंगा. आणि आपल्या जवळची आहे देवयानी. काय आहे? देवयानी. सूर्यापासून जवळचा ग्रह आहे बुध. सर्वात लहान ग्रह बुध. वेगवान ग्रह बुध. त्याच्यानंतर दुसरा आहे शुक्र. पृथ्वी जवळचा ग्रह कोणता आहे? शुक्र. या दोघांनाही उपग्रह नाही. उपग्रह नसलेले ग्रह कोणते आहेत? बुध आणि शुक्र. जलग्रह म्हणून कोणाला ओळखतात? पृथ्वी. त्याच्यात पृथ्वीलाच निळा रंग आहे. कसा आहे? निळा. पृथ्वी 62.5 अंशात झुकलेली आहे. आणि पृथ्वीचा एकमात्र उपग्रह आहे चंद्र. कोणता आहे? चंद्र. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास 1.3 सेकंद लागतात. सूर्याचा प्रकाश 8.20 मिनिटे लागतात. म्हणजे 500 सेकंद लागतात. पृथ्वीनंतर मार्स ग्रह, मंगळाला मार्स ग्रह म्हणतात. आणि हा आहे तांबडा ग्रह किंवा लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जाते? मंगळ. मार्स ऑर्बिटल मोहीम पूर्ण करणारा पहिला देश कोणता आहे? भारत. मार्स ऑर्बिटल मोहीम यशस्वी करणारा कोणता देश आहे? भारत. त्यानंतर आहे गुरु. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु. कडा असलेला किंवा वलय असलेला ग्रह कोणता? शनी. आणि शनीचा काळा ग्रह कोणता म्हणलं तर? शनी. याच्यानंतर युरेनस याला प्रजापती म्हणतात. आणि शेवटचा आहे नेपच्यून. याला वरुण म्हणतात. सूर्यापासून दूरचा ग्रह कोणता आहे? नेपच्यून. सूर्यापासून जवळचा ग्रह कोणता आहे? बुध. त्यानंतर सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतात? तर राज्य सूची. सूची किती आहे? 3. केंद्र सूची, संवर्त सूची आणि राज्य सूची. कोणार्क सूर्यमंदिर कुठं आहे? ओडिसा. कोणार्क सूर्यमंदिर ओडिसा. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? गोंदिया. मूकनायक हे पाक्षिक कोणाचे आहे? B.R. आंबेडकर. त्याच्यानंतर बुद्ध आणि हिज समाज B.R. आंबेडकर. महाराष्ट्रात प्रार्थना समाज कोणी स्थापन केलं? आत्माराम पांडुरंग. त्याच्यानंतर राजघाट हे समाधीस्थळ महात्मा गांधी. सर्वात मोठे समाधीस्थळ आहे महात्मा गांधी. इंदिरा गांधी यांचं शक्तिस्थळ आहे. पंडित नेहरू यांचं शांतिवन आहे. राजीव गांधी यांचं वीरभूमी आहे. त्यानंतर महाराष्ट्र भूषण 2021 कोणाचं आहे? आशा भोसले. कोणाला मिळालं आहे? आशा भोसले. 2023 मध्ये महिला T20 क्रिकेट राष्ट्रीय संघ कर्णधार कोण होती? मॅग लेनिन. हा 2023 आहे. 26 मध्ये आता लक्षात ठेवा. खालील कोणती संस्था केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स नाही? तर CRPF, BSF, NSG हे पॅरामिलिटरी फोर्स आहेत. NIA हे पॅरामिलिटरी फोर्स नाही. या तपास यंत्रणा आहे ती. वर्षीच्या भारतातील G20 बैठकीचे घोषवाक्य काय होते? तर वसुंधैव कुटुंबकम. 2023ला जी आपली भारतामध्ये G20 परिषद झाली त्याचं काय होतं? वसुंधैव कुटुंबकम. 2023मध्ये नागपूरमध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय सभेचं? तर Y20 झालं होतं. आणि G20 आणि C20 हे नागपूरमध्ये झालं होतं. कोविड
कोविड-19 विषाणूचे नाव प्रकार काय, तर सार्स-कोव्ह हे कोविडचे नाव आहेत. आदिवासी समुदायाच्या वन हक्कासाठी भारतीय संसदेने कोणता कायदा बनवला, तर जल जीवन मिशन अधिनियम 2005 हा आदिवासी समुदायाच्या वन हक्कासाठी हा कायदा बनवला. आणि पहिले वन हक्क मिळवणारे गाव जरी महाराष्ट्रातील विचारले तर लेखामेंढा. वन हक्क प्राप्त पहिले गाव कोणतं आहे, लेखामेंढा. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे, तर कोणता आहे, अनुच्छेद 16. भारताचे संविधान कधी अंमलात आले, 26 जानेवारी 1950. आणि स्वीकार जरी विचारलं तर 26 नोव्हेंबर 1949. प्रत्यक्ष अंमलात आले 26 जानेवारी 1950. भारताची GST कोणत्या वर्षात लागू झाली, 2017. GSTचा लॉंग फॉर्म आहे गुड अँड सर्व्हिस टॅक्स. हे अप्रत्यक्ष कर आहे. त्यानंतर अभंगाचे रचनाकार म्हणून कोणाला ओळखतात, अभंग तुकारामाचे आहे. पाटीचे अभंग कोणाचे, मुक्ताबाईचे आहे. त्याच्यानंतर नामदेवकी मुखबानी म्हणून गुरुग्रंथ साहेबामध्ये कोणाचे अभंग आहेत, ओव्या आहेत, तर संत नामदेव. हरिपाठ पसायदान कोणाचे आहे, संत ज्ञानेश्वर. संजीवनी समाधी घेणारे पहिले संत कोण आहेत, संत ज्ञानेश्वर. वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून कोणाला ओळखला जातो, संत ज्ञानेश्वर. गुन्हे अन्वेषण म्हणजे CIDचं ऑफिस कुठं आहे, पुणे. CIDचं मुख्यालय कुठं आहे, पुणे. 2022 ChatGPT नामक उपकरणे कोणत्या संस्थेने स्थापित केले, तो OpenAI. कोणी केले, OpenAI. राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 12 जानेवारी. हा राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. त्याच्यानंतर सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात, आता सांगितलं तांबडा ग्रह किंवा लाल ग्रह कोणता आहे, मंगळ. त्याच्यानंतर जो हा प्लुटो ग्रह आहे हा आपल्या आकाशवाणीतून वगळलेला आहे आणि नेपच्यूनच्या नंतर आहे, तर नेपच्यूनच्या नंतर असलेल्या ग्रहांना बटू ग्रह म्हणतात. त्याच्यानंतर पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, पोलीस स्मृती दिन आहे 21 ऑक्टोबर. आणि पोलीस स्थापना दिवस आहे 2 जानेवारी. हे लक्षात ठेवायचं. G20 2023चे यजमानपद कोणत्याला होते, भारत. द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत, तर 15व्या. आता सध्याही आहेत. पहिल्या आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत, द्रौपदी मुर्मू. त्यांचं राज्य कोणतं आहे, ओडिसा. कोणत्या जनजातीची आहेत, संताल. भारतात सर्वाधिक प्रमाणात असलेली संताल. राज्य पोलीस दलाचे कोणती नियतकालिका आहे, दक्षता. पोलीस दलाचे कोणती नियतकालिका आहे, दक्षता. महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज 2 जानेवारी 1961 रोजी पोलिसांना मुंबई येथे कोणी प्रदान केला, पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणून हा 2 जानेवारी पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर असणारी संस्था कोणती, तर पंचायत राज सर्वोच्च स्तरावर कोणती आहे, जिल्हा परिषद आहे. कनिष्ठ स्तरावर आहे ग्रामपंचायत. आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांच्यातील दुवा मानला कशाला जातो, पंचायत समिती. भारताचे आर्थिक निरासन हा सिद्धांत कोणाचा आहे, दादाभाई नौरोजी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखतात, दादाभाई नौरोजी. सर्वात मोठा दिवस आहे 21 जून. सर्वात मोठा दिवस 21 जून. आणि सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर. पंढरपूर विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी कोणी उपोषण केले, तर साने गुरुजी यांनी उपोषण केले. श्यामची हे पुस्तक कोणाचे आहे, साने गुरुजी. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील समृद्ध महामार्गाची लांबी किती, तर 701 किलोमीटरचा हा रस्ता आहे. आणि याचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत, घटना समितीचे अध्यक्ष विचारलं तर राजेंद्र प्रसाद हे स्थायी अध्यक्ष होते. आणि पहिली जी अधिवेशन झाले 9 डिसेंबर 1946ला, त्यामध्ये हंगामी अध्यक्ष जर विचारलं तर सच्चिदानंद सिन्हा. त्याच्यानंतर मसुदा समिती किंवा प्रारूप समितीचे अध्यक्ष विचारलं तर BR आंबेडकर होते. आणि भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो, तर अरुणाचल प्रदेश. धन्यवाद मित्रांनो. यासारखेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून या प्रकारचे नोटिफिकेशन मिळवा.